तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे किस दॅट फ्रॉग. आता किस दॅट फ्रॉग काय आहे? इथं नाही का 12 प्रकारचे निगेटिव्ह थॉटपासून पॉझिटिव्ह थॉट कशा पद्धतीनं आपण अ, होऊ शकतो कन्वर्ट, याच्यावर सांगलं गेलेलं आहे. तर याच्यात सांगतात एक काही की निगेटिव्ह थॉट आपले किती डेंजर आहे. कारण की निगेटिव्ह अगर आपले थॉट राहिले तर आपला ब्रेन नाही, आपले मसल नाही, आपले नर्वस सिस्टम नाही, सगळ्या प्रकारचे जितके पण आपले अवयव आहे ते पूर्ण काय होते, निगेटिव्ह होऊन जाते. तर त्याच्यापेक्षा आपण काय करायचं की जे तुम्ही राणी आणि ते बेडकची कहाणी ऐकली असेल, की त्याच्यात सांगते की राणी कशी त्या बेडकला किस करते आणि तो राजकुमार बनते आणि त्यासोबत लग्न करते. तसंच तुमचे जितके पण निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याला तुम्ही किस करा आणि तो तुमच्यासाठी खूप मोठा बॅरियर तोडणार. कारण की खूप जणं आपल्या ब्रेनमध्ये बॅरियर लावून ठेवले का मी एवढंच करू शकतो, मी तेवढंच करू शकतो आणि तेवढंच करून होत नाही. कारण की आपली लिमिटेशन अनलिमिटेड आहे. जेव्हा तुम्ही हे समजणार, कारण की लिमिटेशन कोण लावते? आपल्या अवतीभोवतीचे लोकं, सोसायटी लावते. कारण की त्यांनी आपल्याला कंट्रोल करायला पाहते. कारण की अगर तुम्ही त्यांच्या गोष्टी ऐकून राहिले या तुम्ही त्यांच्या गोष्टी काय करताय, आत्मसात करताय. कारण की तुम्ही कोणाची ईर्ष्या करताय याच्यासाठी करताय, कारण की तो तुमच्या कंट्रोलमध्ये राहावं. आता ते कंट्रोलमध्ये नाही राहासाठी तुम्हाला काय करावं लागणार, आपलं माइंडसेट चेंज करावं लागणार. तर असे खूप सारे बुक्स आहे जे तुमची माइंडसेट डेव्हलप करते. जसं मी एक बुक वाचली होती, थिंक अँड ग्रो रिच. त्याच्यात जो नेपोलियन हिल आहे, तो सांगते की जो थॉमस एडिसन आहे तो कधी हारच नाही मानत. त्याला म्हणजे असं होतं का त्याला 10,000 वेळा फेल माइंडसेट बनून चालला होता. जोपर्यंत बनन नाही बल तोपर्यंत माझं जीवन पूर्ण समर्पित आहे. जोपर्यंत कोणत्याही गोष्टी तुम्ही समर्पित नाही आहोत कोणत्या गोष्टीसाठी, तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही. तर वेळ अशी आहे मित्रांनो, की जेव्हा तुम्ही समर्पित होता तर तुमचे जे ऑब्स्टिकल आहे ते तुम्हाला लहान वाटायला लागते आणि तुम्ही मोठे बघायला लागले. म्हणजे ड्रीम्स मोठे बघायला लागले तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एक छोटे छोटे माइलस्टोनवानी राहते. तर तुम्हाला एक बहुत मोठा गोल बनवायचा आहे आणि कंटिन्युअसली त्याच्यावर वर्क करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायला लागणार, एक प्रॉपर माइंडसेट असणं गरजेचं आहे. खूप जणं निगेटिव्ह थॉटला कन्वर्ट नाही करू शकतो पॉझिटिव्ह थॉटला. तर त्यासाठी मी एक बुक वाचली होती, ॲटॉमिक हॅबिट. त्यात सांगण्यात येत आहे की अगर कधी बी आपल्याला निगेटिव्ह थॉट्स आले तर तिथं काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे त्या निगेटिव्ह थॉटला पॉझिटिव्ह थॉट करायसाठी आपल्याला ऑब्स्टिकल आणायचे आहे निगेटिव्ह थॉटसाठी. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मी हे काम मला माहीत आहे ते काम खराब आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, समजून घ्या मी 10 उठबशा काढणार या मी पुलअप्स मारणार, पुशअप मारणार. याच्यानं काय होणार, तो टाईम निघून जाणार आणि माइंडसेट जागावर येणार. तर याच्यानं काय होणार, जसं तुम्ही बॅड हॅबिटमध्ये आहे या गुड हॅबिटमध्ये आहे तर तू कन्वर्ट होऊ शकता तुम्ही. कारण की असं होऊच नाही शकत तुम्ही निगेटिव्ह थॉट विचार करताय आणि तुमच्या ॲक्शन पॉझिटिव्ह आहे. कारण की जेव्हा तुम्ही निगेटिव्ह थॉट विचार करून राहिले तर कंटिन्युअसली काय होत आहे, तुमचा ब्रेन तुम्हाला, कारण की विचार ही जिंदगी आहे. आपके विचार ही आपकी ज़िंदगी है. आपके विचार हच तुमचे ॲक्शन आहे. जसे तुम्ही विचार करताय तसे तुम्ही बनता. आणि ह्या बुकात हे सांगण्यात येत आहे की जे खराब फ्रॉग आहे, फ्रॉग किती गलिच्छ राहते, किती खराब दिसते माहीत आहे. तर आपली निगेटिव्ह थॉट बी तसं आहे, या मुश्किल काम बी तसेच आहे. म्हणून फ्रॉगलाच काऊन घेतला, कारण की बहुतच खराब दिसते तो. ठीक आहे. तर निगेटिव्ह थॉटला तुम्ही किस केलं तर तुमच्यासाठी प्रिन्स बनून येणार. कारण की अगर तुम्ही जे पॉझिटिव्ह आहे त्यासाठी वर्क करून राहिले, समजा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी तुमच्या चांगल्या आणि एक निगेटिव्ह आहे, तर त्यासाठी पूर्ण माणूस खराब होऊन जाते. आयडेंटिटी इतकी जोरदार बनवा की आयडेंटिटी सगळं काही आहे. जेव्हा तुम्ही आयडेंटिटीवर काम करून राहिले की तुम्हाला कसं बघून राहिले त्याच्यावरच सगळे डिपेंड आहे. कारण की मी अशी बघितले की जितके पण आविष्कार झालेले आहे, जितके पण सायंटिस्ट आहे, ते काय केलेले आहे,
मांग म्हणजे खूप वर्षा पहिले आले, त्यांनी आपलं बनवले, शोध लावले आणि आजच्या जगात खूप कमी शोध लागून राहिले. कारण की टेक्नॉलॉजी आजच्या डेटमध्ये रिसोर्सेसफुल आपण हा म्हणजे जे मागचे जे लोकं होते, हे जगासाठी खूपच जास्त प्रयत्न करे. म्हणजे त्यांच्याजवळ रिसोर्स नव्हते. आजच्या डेटमध्ये आपल्याकडे हर एक पद्धतीचे रिसोर्सेस आहे. पण आपण काय करून राहिलो, आपण जे आपले सर्कल आहे तिथून निघायचा प्रयत्नच नाही करता. कारण की जसं तुमचं सर्कल आहे तसेच तुमचे थॉट्स आहे, तसेच तुमचे ॲक्शन आहे आणि तसेच तुमची विचार आहे, विचारसरणी आहे आणि तेच तुम्हाला ग्रोथ करते. कारण की बहुत गोष्टी मी जे बुक्स सांगते की आपला जो ब्रेन आहे या आपले जे ॲक्शन आहे हे दोधारी तलवारवाणी आहे. एक तर तुम्हाला आबाद करण, एक तर तुम्हाला बरबाद करण. तर तुम्हाला तुमच्यावर आहे, पण मदत नाही राहू शकत तुम्ही. अगर तुम्ही म्हणत असाल की मी मदत राहतो, तर हे चुकीचं थॉट आहे. कारण की तुम्ही मदत राहूच नाही शकत. बहुत ऊंचाईपर्यंत जाऊ शकता या बहुत नीचाईपर्यंत जाऊ शकता. हे दोनच आहे गोष्टी जे तुम्हाला बेस्ट आणि सही पद्धतीनं नेऊ शकते. तर तुम्हाला निगेटिव्ह आणखी मी पुढं बोलणार ह्या गोष्टीवर. कारण की आता मी जवळपास 50 पेजेस वाचले होते. आज मी पूर्ण ते बुक कंप्लीट करून टाकणार. तर मग आणखी मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल सांगणार की मला काय वाटलं ह्या बुकाबद्दल. आणि तर याच्यात एकच सांगताय की जे किस करा फ्रॉगला, म्हणजे जे तुमचे जे अंदर जितके पण आहे निगेटिव्ह थॉट म्हणा या ॲक्शन म्हणा, त्याला किस केलं तर प्रिन्स म्हणून तुमच्यासाठी वर्क करा आणि तो इतका तुमच्यासाठी हेल्पफुल राहणार की हद नाही आहे मित्रांनो, हद नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच मी नॉलेजेबल व्हिडिओ बनवत राहणार आणि तुमच्यापर्यंत नॉलेज शेअर करत राहणार. आणि स्वतःसोबत बेस्ट आणि सही व्यक्ती बनायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.